नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। शेतकऱ्यांना 75% पीक विमा भरपाई थेट खात्यावर जमा। राज्य सरकारचा मोठा निर्णय। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने अखेर एक मोठा निर्णय घेतला आणि त्याचा थेट फायदा मिळणार आहे तब्बल 25 लाख शेतकऱ्यांना। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना 75% भरपाई दिली जाणार आहे। हे ते शेतकरी आहेत जे अनेक महिन्यांपासून फक्त 10% भरपाईवर थांबले होते आणि अजून काही मिळेल या आशेवर होते। हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशाला मिळणारा मोठा दिलासा आहे। सरकारने जाहीर केलं आहे की रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, तेही अवघ्या काही दिवसात। अशा निर्णयामुळे राज्यभरातील हजारो कुटुंबांना थोडं का होईना पण आर्थिक स्थैर्य मिळेल। शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी ही मदत म्हणजे एक नवी आशा ठरणार आहे। मित्रांनो, आपण सगळे जाणतो की महाराष्ट्र हे प्रामुख्याने पावसाळी शेतीवर अवलंबून असलेलं राज्य आहे। इथले बहुतांश शेतकरी आजही फक्त नैसर्गिक पावसावरच आपल्या शेतीची वाटचाल करतात। पण या पावसावर किती विश्वास ठेवायचा? कारण मान्सून कधी वेळेवर येतो, कधी उशिरा, कधी ओसरतच नाही, तर कधी दुष्काळ घोंगावत असतो। वरून गारपीट, वादळ, ढगफुटी आणि मग काय, मेहनतीने लावलेली पिकं एका क्षणात उद्ध्वस्त होतात। अशा वेळेस शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। शेतीचं नुकसान म्हणजे फक्त पीकच नाही, त्यांचं आयुष्यच कोसळतं आणि ही समस्या सतत उद्भवत असल्याने त्यावर तोडगा काढणं आवश्यक आहे। याच कारणामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून पीक विमा योजना राबवत आहे। या योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यायची। शेतकऱ्यांसाठी 2852 कोटींची मदत, विभागनिहाय वाटप। तुमचा भाग कुठे आहे बघा। मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांवर संकटाचं सावट कमी व्हायचं नाव घेत नाही आणि त्यामुळे अखेर सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला। महाराष्ट्र सरकारने 2852 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली, तब्बल 2500 कोटींपेक्षा जास्त। आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे। कोणी मध्यस्थ नाही, कोणी अडवणार नाही। तर मित्रांनो, चला आता पाहूया ही रक्कम कोणत्या विभागाला किती मिळणार आहे। नाशिक विभाग 149 कोटी मंजूर। ही रक्कम सर्वात जास्त आहे। राज्यातील इतर कोणत्याही विभागाच्या तुलनेत नाशिकला सर्वाधिक निधी मिळाला आहे। या टप्प्याटप्प्याने जमा होणाऱ्या रकमेचा थेट फायदा हजारो शेतकऱ्यांना होणार। पुणे विभाग 282 कोटींची तरतूद। पुणे विभागात मोठ्या संख्येने शेतकरी भरपाईस पात्र ठरले आहेत। त्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होणार आहे। काहींना ती आधीच मिळाली सुद्धा। कोल्हापूर विभाग 15 लाख मंजूर। या विभागात तुलनात्मक दृष्ट्या नुकसान कमी नोंदवलं गेलं, म्हणून निधीचा वाटप कमी आहे। तरीही सरकारने समावेशक दृष्टिकोन ठेवून सर्व भागांचा विचार केला। संभाजीनगर विभाग 56 लाख निधी। संभाजीनगरच्या काही तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं नाही, तरी पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत दिली जाणार आहे। लातूर व अमरावती विभाग प्रत्येकी 62 लाख। या दोन्ही विभागांमध्ये अनेक ठिकाणी कमी व अनियमित पावसामुळे नुकसान झालं होतं। या निधीचा वापर शेतकऱ्यांना नव्याने पीक घेण्यासाठी मदत करण्यास होणार आहे। नागपूर विभाग 20 लाख मंजूर। या विभागातील काही भागांमध्ये मर्यादित नुकसान झाल्यामुळे अल्प निधी मंजूर झाला, पण सरकारने विश्वास आणि मदतीचा संदेश कायम ठेवला। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे। हे पैसे त्यांना नव्याने शेतीची तयारी करण्यासाठी, उभं राहण्यासाठी आणि पुन्हा शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी आधार देतील। तर मित्रांनो, आता प्रश्न येतो, ही भरपाई नेमकी कशी मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागणार? सरळ भाषेत सांगायचं झालं तर पीक विमा भरपाई मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणं अनिवार्य आहे। त्यात कोणतीही गडबड झाली तर पैसे अडकू शकतात। सर्वात आधी शेतकऱ्यांची केवायसी अपडेट असायला हवी, म्हणजेच आधारशी लिंक केलेलं बँक खातं, बँकेचा IFSC कोड आणि नावाची योग्य स्पेलिंग सगळं नीट आहे ना हे तपासणं गरजेचं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे पीक विमा पॉलिसीशी संबंधित सर्व कागदपत्र पूर्ण आणि व्यवस्थित असावी। त्यात विमा प्रीमियम भरल्याची पावती, पिकांची नोंदणी आणि जर नुकसान झालं असेल तर त्याचा अधिकृत पंचनामा, हे सगळं व्यवस्थित असायला हवं। त्याचबरोबर जमिनीची कागदपत्र, आधार कार्ड आणि इतर आवश्यक डॉक्युमेंट्स यांची फाईल तयार ठेवा। काही कागदपत्रात चूक असल्यास लवकरात लवकर सुधारणा करून घ्या। हे सगळं व्यवस्थित केल्यावरच भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल। कोणताही दलाल, एजंट किंवा कार्यालयाच्या फेऱ्यांची गरज नाही। आता शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही भरपाई नेमकी कधी आणि कशी मिळणार? सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पीक विमा भरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार। म्हणजेच एकाच दिवशी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, पण क्रमानुसार प्रत्येकालाच त्याचा हक्काचा पैसा मिळणार। याची
याची सरकारने हमी दिली आहे। ही प्रक्रिया थोडी वेळ घेऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये। फक्त अधिकृत माहितीच तपासावी। त्यासाठी जिल्हा कृषी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा सरकारी वेबसाईट हेच विश्वासार्ह स्रोत आहेत। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यांच्या शेतीतील अडचणी, आर्थिक संकट यावर आता काही प्रमाणात का होईना पण मार्ग निघणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमचं मत खाली कमेंट मध्ये जरूर लिहा। शेतकऱ्यांना दिलेली भरपाई वेळेवर मिळेल का? सरकारचा निर्णय कितपत योग्य आहे? हा व्हिडिओ तुमच्या शेती करणाऱ्या नातेवाईकांना, मित्रांना आणि गावातील ग्रुप्सवर शेअर करायला विसरू नका। अशाच उपयुक्त माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढची माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।